सगळ्यात आधी या ठिकाणी तुम्ही ही चकली बघा, बिलकुल तेलकट झालेली नाही आहे, मस्त कुरकुरीत चकल्या तयार झाल्या आहे। मी चकली तुम्हाला तोडून दाखवते, तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल किती कुरकुरीत चकल्या तयार झाल्या आहे। मस्तच। नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण दिवाळी फराळामधली चौथी रेसिपी म्हणजे खमंग चकली भाजणी आणि त्यापासून कुरकुरीत चकल्या बनवणार आहोत। बऱ्याच जणांच्या चकल्या तळल्यानंतर नरम पडतात किंवा खूप तेलकट होतात, त्यासाठी योग्य प्रमाणाने खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण आहे ना चकली भाजणीचं प्रमाण किलोमध्ये बघूयात, वजनी बघणार आहोत। तर त्यासाठी 1 किलो मी या ठिकाणी रेशनचे तांदूळ घेतले आहे, कुठलाही जाड तांदूळ तुम्ही यासाठी घेऊ शकतात। त्यानंतर अर्धा किलो मी या ठिकाणी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तर तांदूळ आणि तिघही डाळी मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून रात्रभर फॅनखाली सुकवून घेतले आहे। तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही हे एखाद्या ओल्या कापडाने पुसून घेतले तरीही चालेल। अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 100 ग्रॅम पोहे, 50 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी जिरे आणि धने घ्यायचे आहे। आता आपण याचं कपाचं सुद्धा मेजरमेंट बघूयात, म्हणजे तुमची परफेक्ट अशी भाजणी तयार होईल, बिलकुल चुकणार नाही। तर या ठिकाणी कपाने म्हणाल तर 4 कप मी तांदूळ घेतले आहे, 2 कप हरभऱ्याची डाळ, 1 कप मुगाची डाळ, 1 कप उडदाची डाळ घेतली आहे आणि 1.5 कप आपल्याला पोहे घ्यायचे आहे, जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आपल्याला घ्यायचे आहे। अर्धा कप धने आणि पाव कप जिरे घ्यायचे आहे। एखाद्या वाटीने सुद्धा तुम्ही हे प्रमाण सेट करून घेऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पहिलीच टीप की आपल्याला ही भाजणी ना खमंग भाजायची आहे। त्यासाठी अशी जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये सुरुवातीला 2 बॅचेसमध्ये मी तांदूळ भाजून घेणार आहे। हे तांदूळ भाजत असताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची। जर कच्ची राहून गेली भाजणी तर चकल्या आपल्या तळल्यानंतर नरम पडतात, त्यामुळे भाजणी व्यवस्थित भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जसे हे तांदूळ भाजले जातात ते असे सळसळ आवाज करतात आणि हलके लागायला लागतात। तुम्ही फरक बघू शकताय, कच्चे तांदूळ आणि भाजलेले तांदूळ असे छान व्हाईटिश हे तांदूळ दिसायला लागले आहे। आता आपण एका कॉटनच्या रुमालावर हे काढून घेऊयात। त्यानंतर राहिलेले तांदूळ सुद्धा याच पद्धतीने मंद आचेवर भाजायचे आहे। तुम्ही भाजणी जर परफेक्ट भाजली ना तर 100% गॅरंटी घेऊन सांगते की तुमच्या चकल्या सुद्धा अशाच कुरकुरीत तयार होतील। साधारण आहे ना ही भाजणी भाजण्यासाठी मला 1 ते 1.5 तास लागला होता। थोडासा वेळ जास्त लागतो, पण अगदी मस्त आपली ही भाजणी तयार होते। आता आपण हरभऱ्याची डाळ भाजूयात। हरभऱ्याची डाळ भाजताना सुद्धा ती मंद आचेवर भाजायची। तुम्हाला वाटलं की डाळ थोडीशी भाजली गेल्यासारखी दिसते तेव्हा काय करायचं, थोडेसे 4-5 दाणे बाजूला काढायचे। एखादा दाणा दाताखाली आपण असा चावून बघायचा, तो असा कटकन आवाज आला म्हणजे आपली डाळ आतमध्येपर्यंत भाजली गेली समजावी। डाळ भाजली गेली की तांदळावर काढायची आहे। आता मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सुद्धा याच पद्धतीने मंद आचेवर भाजायची आहे। या डाळी भाजायला आता जास्त वेळ लागत नाही। ही भाजणी तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोर करून ठेवू शकतात, 3 महिने रूम टेम्परेचरवर आणि फ्रीजमध्ये बाकीची भाजणी तुम्ही स्टोर करू शकतात, बिलकुल खराब होत नाही। आयत्या वेळी हव्या तेव्हा तुम्ही यापासून खमंग चकल्या बनवू शकतात। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। जशी उडदाची डाळ भाजली जाते ना, यातून छान खमंग असा वास यायला लागतो, इतपत ती भाजायची आहे। कुठल्याही डाळीला डाग पडलेला नाही आहे, पण त्या अशा खमंग भाजून घेतलेल्या आहे। आता पोहे भाजूयात। पोहे सुद्धा अगदी खरपूस होईपर्यंत मंद आचेवर भाजायचे आहे। पोहे भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही। आता आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेतले आहे। यामध्ये कच्चेच आपल्याला धने आणि कच्चेच जिरे टाकायचे आहे। पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे सगळे पदार्थ आपल्याला गार करायचे आहे आणि मग गिरणीमधून दळून आणायचे आहे। गिरणीमधून दळून आणत असताना ज्वारीवर किंवा भाजणीवरच भाजणी दळून आणा किंवा मग चणा डाळीवर दळून आणली ना तरीही चालेल। गव्हावर वगैरे अजिबात ही भाजणी आपल्याला दळून आणायची नाही आहे। तर दळत असताना सुद्धा महत्त्वाची टीप, बारीकच आपल्याला ही भाजणी दळून आणायची आहे। आता त्यानंतर घरी दळून आणली की पूर्णपणे भाजणी गार करायची आणि मग काय करायचं, एखाद्या सपिटीच्या चाळणीने किंवा मैद्याच्या चाळणीने आपल्याला हिला चाळून घ्यायचं आहे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायची, बिलकुल खराब होत नाही। तर मी ही सगळी भाजणी चाळून घेतलेली आहे।
आता आपण यापासून खमंग चकल्या बनवणार आहोत. तर चकली कशी बनवायची बघा. तर एखादा कप किंवा वाटीमध्ये ही भाजणी अगदी दाबून भरून घ्यायची. हे बघा या पद्धतीने, आणि ती या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. याआधीसुद्धा पुडाच्या करंज्या कशा बनवायच्या ही रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. तर तिथे जाऊन नक्की तुम्ही सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही बघा. अगदी परफेक्ट आपल्या खूप साऱ्या लेयर्समध्ये पुडाच्या करंज्या तयार होतात. आता यामध्ये ना सपाट 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा तीळ टाकायचा आहे आणि पाव चमचा ओवा टाकायचा. ओवा मात्र थोडे हातावर क्रश करून टाका, ज्यामुळे यांचा स्वाद अजूनच छान लागतो. 1 सपाट चमचा लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट जास्त टाकलं तर तळताना ते करपतं आणि मग चकल्यांचा रंग काळपट येतो. पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सुके जिन्नस आधी मिक्स करून ठेवायचे. आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे खूप जास्त पाणी गरम करू नका. 1 कप आपण भाजणी घेतली आहे, त्यासाठी आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आणि आपल्याला वाटलं तर आपण नंतर हे थोडंसं पाणी गरम करून मळून घेणार आहोत पीठ. त्यानंतर 1.5 मोठा चमचा यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकल्या आपल्या तेलकट किंवा नरम पडू शकतात, त्यामुळे तेलाचं प्रमाण व्यवस्थित घेणं खूप महत्त्वाचं आहे. तेल व पाण्याला छान उकळी आली की जी आपण भाजणी तयार करून घेतली आहे त्यामध्ये ही सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आधी सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं. तर या छोट्या छोट्या टिप्स आहे, या वापरून जर तुम्ही ही चकली बनवली ना तर 100% गॅरंटी घेऊन सांगते अगदी परफेक्टच तुमचीसुद्धा चकली तयार होईल. याला छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी ही चकली आपल्याला अशीच किंवा हे जे मिश्रण आहे ना हे मुरवत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण आता याच्या चकल्या तयार करायला घेऊयात. छान पिठाला वाफ बसली, तुम्ही बघू शकताय. आता परातीमध्ये हे पीठ काढायचं आणि वाटलं तर हाताला थोडं गरम पाणी लावून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. साधारण 4-5 मिनिटासाठी ही कणिक चांगली मळायची. आता या ठिकाणी बघा मी गरम पाणी तयार करून घेतलं आहे. थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी याचा गोळा मळून घेणार आहे. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही ही कणिक खूप घट्टसर ठेवली ना तर चकल्या पाडताना त्या तुटतात आणि खूप सैलसर ठेवली तर मग याला काटे चांगले येत नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित कणिक इथे मळून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी टाकलं ना तर मग आपल्याला भाजणी वाढवत जावी लागते, मग आपल्या चकलीची टेस्ट बदलते. त्यामुळे थोडं पाणी कमी टाकलं तरीही चालेल, कारण आपण नंतर गरम पाण्यानेही मळून घेणार आहोत. या पद्धतीने आपला हा गोळा तयार झाला पाहिजे, तुम्ही बघू शकताय. आता आपण चकलीच्या साच्यामध्ये हा टाकून घेऊयात. चकलीच्या साच्याला थोडं तेल लावून घ्या, म्हणजे काय होतं की हे पीठ आपलं साच्याला चिटकत नाही आणि असं चांगलं दाबून भरून घ्यायचं. चकलीचा साचा बंद करायचा आणि 3 वेढ्याची चकली आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त काटेसुद्धा आलेले आहे या चकलीला. अशा 4-5 चकल्या एका वेळेस तयार करायच्या आणि मग त्या तळायला घ्यायच्या आहे. तर तळण्यावरच सगळी आपली चकली इथे अवलंबून आहे, हे लक्षात असू द्या. तर तळताना बघा तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करायचं. जेव्हा आपण चकली तेलामध्ये टाकतो आहोत तेव्हा आपली गॅसची फ्लेम हाय ठेवायची. एकदा का 3-4 चकल्या आपल्या यामध्ये टाकल्या गेल्या की मग गॅसची फ्लेम मीडियम करायची. लक्षात असू द्या, सुरुवातीला हाय फ्लेमवर ठेवायची. चकली टाकल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम करायची. थोडेसे बबल्स कमी झाले की मग ती पलटवून घ्यायची आणि दोघं साईडने गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. जशी ही चकली तळली जाते ना याचे सगळे बबल्स आपले नाहीसे होतात इतपत ती तळायची आहे. आणि सुरुवातीला महत्त्वाची टीप म्हणजे ना चकली टाकल्याबरोबर तेलावर तरंगली पाहिजे, इतपत तेल आपलं गरम पाहिजे. तर एवढ्या मिश्रणामध्ये मी साधारण 10 चकल्या तयार करून घेतल्या आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने चकली करून बघा. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.